जोंधळे अजून कोण आहे तुझ्या संकट? नाही नाही कोण नाही कोण नाही. पण आम्ही तर तुम्हाला दिवसभर बांधून ठेवलो आणि आता काही वेळापूर्वी सोडलंय. मग हे ताट कुणाच आहे? ज्या घरात अजून कोणतरी राहते. हे कुणाचं घर आहे आणि कुणाची गाठ घ्यायला आला होता तिथं? तुम्ही मला सोडून दिलं होतं, मग परत कशाला ताप देता डोक्याला? तुला लई पळापळीची हाऊस आहे. तू एक काम कर, ऑलिम्पिकला जा, मेडल आणशील. ए आधी आम्हाला पाहिजे ती माहिती द्यायची आणि मग जायचं काय? चल. ओ श्री हरी साहेब, अहो विनंती करून विचारतोय, सांगा की. नाहीतर तुम्हीच सांगा, अजून कसली विनंती करायची तुम्हाला? मी पारकर. भाऊजी हे बघा काय. काय वहिनी? हे बघा. ही डायरी तर जोंधळे मामांची आहे. म्हणजे जोंधळे बी इथं. वहिनी अहो जोंधळेचं नाव घेतलं, ह्याचं थोबाड खाड तर उतरलं बघा. म्हणजे जोंधळेच असणार. म्हणजे जोंधळे मामाने चांगलाच गळा कापला म्हणायचं की. चांगला केसानं गळा कापतात तसा. हे बघा, लिस्ट मधली बरीचशी नावं या डायरीत सुद्धा आहेत. आणि यांच्या पुढे कोणाकडून किती पैसे घेतले ते सुद्धा लिहिलंय. म्हणजे जोंधळ्यांनीच आबांना फसवलं. हे जोंधळे मला सुरुवातीपासून झोल वाटत होता बघा, पण आपण एवढा काय लाडवून ठेवला होता की बोलताच येत नव्हतं. पोटा पाण्यापुरतं पैसे मिळतो की जोंधळेला, पण अशी गद्दारी का करायची? हा आणि काय साहेब, अजून अजून करत माणूस पैशाचा गुलाम होतो म्हणतात ना, ते खरंच आहे बघ. हे साहेब कोण? आणि यांना एवढ्या मोठमोठ्या रकमा का दिल्यात? साहेब, साहेबांना पण या जोंधळेच्या वर बी कोणतरी आहे. तो जोंधळे एकटा नाही बघा. कोण असेल?
आणि जोंधळे कुठे आहेत? अरे जर असं प्रत्येकानं मोठं पुढारी व्हायचं ठरवलं तर पक्ष चालणार कसा? हा, सगळ्यांनी नेतं व्हायचं म्हटलं तर कार्यकर्ते कोण? बर चल आता ठेवतो फोन. हे दूध प्यान झोपा आता. लई रात झाली आ. मला बी लई झोप येते. दिवसभर घरात झोपाच काढताय आणि तरी झोप येते. कमाल आहे तुमची. जरा घरातली 4 कामं करत जावा. तुम्ही आणि तुमची ती ड्युटी सारख्याला वारकच घ्या. हे कोण आहे? अक्का कोण आहे? अगं अक्का मी आहे, ओढू नकोस. अरे दादा तू होय दाजी झोपले काय? तुला काय करायचंय? अगं मला आत घे. अरे इथं काय करतोयस रातचा आणि कुठं गायब झालतास? अगं सगळं सांगतो, आधी दार उघड. मला आत घे मग सांगतो. अरे तू असा का आलायस लपछप चोरासारखा? आता तुला काय सांगू मी जाम अडकलोय बघ. सगळे धागे दोरे माझ्यापर्यंत येऊन पोचले तर ते मला मारणार. मला जाम भीती वाटते अक्का. अरे कोण मारणार तुला? अगं ते सूरज आणि अंजली त्यांना समजले त्या घोटाळ्याच्या प्रकरणात मी अडकलोय. ते त्यांनी त्या श्रीहरी एजंटला पकडले. मी लपून बसलो तो तिथपर्यंत येऊन पोचलेत. मला कुठेतरी लपू अक्का. म्हणजे तू केलायस तो घोटाळा? नाही नाही, मी नाही बाबा तुला लपवणार. मी तुला कसं कुठे लपवू? तुझ्यामुळं आम्ही बी गोत्यात यायचो. नाही नाही नाही, तू जा बाबा, जा तू इथून जा. अक्का मला वाचीव. रक्ताचा नसून तरी तुझा भाऊ आहे मी. मला कुठेतरी लपीव. अगं तुझं घर मला एकदम सेफ आहे. अंजली आणि सूरज तपास करायला इकडे येणार नाहीत. मला इथंच लपीव कुठेतरी. नाही नाही जमणार. तुझ्यामुळे माझी पोर त्या खुराड्यात राहायला गेली आणि तुला आता लपू होय? नाही नाही. सगळी भरपाई करायला तयार आहे मी. माझं वजन आहे मंत्रालयात. दाजीना मंत्री बनवायला मदत करतो आणि मला मिळालेल्या पैशात तुला वाटा बी देतो. मला राहू दे काही दिवस इथं. चान्स मिळतात सटकन मी इथनं. लई विचार करू नकोस अक्का, माझ्याकडे येळ नाही. आत्ता लपीव. दाजी बाहेर गेल्यावर सविस्तर सांगतो मी तुला. ठीक आहे. आता तू आउट हाऊस मध्ये लप. कुणाला कळता कामा नये. आणि उद्या हे बाहेर गेले ना की मगच बाहेर यायचं. समजलं ना? वा हा चल. जाऊ मला आउट हाऊस कुठे. हॅलो. मगाशी तुम्ही फोन केलात ना तेव्हा मी जरा गडबडीत होते आणि नंतर मी लावला तर तुम्ही फोन उचललाच नाहीत. अहो मी पण गडबडीत होतो आणि इकडच्या गर्दीत काय सुधारतच नाही बघा. पण ते नव त्या श्रीहरीचं पुढे काय झालं? हा, तुम्ही जसं सांगितलं ना तसं आम्ही श्रीहरीला सोडून दिलं. तो तिथनं पळाला ते थेट त्याने घर गाठलं. घर म्हणजे एक जागा होती, तिथेच आम्हाला काही डायऱ्या सापडल्या. त्या डायरीत कोणाकडून किती पैसे घेतले हे सगळं लिहिलं होतं. त्याच्यात साहेब नावाने सुद्धा काही नोंदी होत्या. श्रीहरी एक एजंट होता आणि जोंधळे त्याच्यावर. म्हणजे जोंधळे बाद माणूस निघाला म्हणा की. आबांनी त्यांच्यावर एवढा विश्वास दावला आणि त्यांनी हे फळ दिलं काय? हो ना, मला आधीपासूनच जरा शंका होती पण आता खात्री झाली. एवढा जवळचा माणूस असं कसं निघाला हो? असंच असतं, जगाची रीतच आहे ही. फायद्यासाठी माणसं जवळ येतात आणि फायदा संपला की निघून जातात. सगळं काही स्वार्थासाठी. या जगाची रीत काय बी असू दे पण आपण कायम चांगलं वागायचं बघा. माणसांचा असला स्वार्थीपणा बघितला की टेन्शनच येतं बघा मला. हो, पण आपण टेन्शन न घेता कायम चांगलं वागू, मग काही प्रॉब्लेमच नाही. वय
आपण चांगलं तर जग चांगलं. हो. आणि आता हळूहळू गोष्टी सुटतायत. लवकरच आपल्यावर आलेल्या संकटांचे ढग विरून आपल्या अंगणात सुखाचं चांदण येईल. आपण ते आणू. होय, आपली एकमेकांना साथ असल्यावर काही टेन्शनच नाही बघा. पण हा, ते जोंध्यांना लवकरात लवकर हुडकलं पाहिजे. तुम्ही असता तर बरं झालं असतं. पाहिजे होता. मला बी यायचंय हो लवकरात लवकर. पण हे काम काय होईना झालंय हो. मग करा आणि या लवकर. वय, मी बी त्याच्याच मागे लागलोय. बरं, तुम्ही जेवलात का? नाही, आता जाणारच आहे जेवायला. एवढा उशीर? तर काय, अहो इकडच्या यायचं गणित काही कळतच नाही बघा. हो मग जा लवकर. मी जेवले कधीच. वय, जातो लगेच. हा, आणि लवकर या. वय, लवकरात लवकर येतो. बरं, आणि जेवण झाल्यावर मेसेज करा मला. बाय. नाही एकदा समजू दे कोण आहे ते, मग बघता येईल ना काय करता येईल ते. नाही अहो, असा घोटाळा करण्याला मी अजिबात सोडणार नाही. तुम्ही एक काम करा, प्रशासकीय विभागातून माहिती काढायचा प्रयत्न करा. मी रिजेक्ट केलेली लिस्ट जाहीर झाली कशी? माझ्या सह्यात तारीख काय? अच्छा, त्या टायमाला मी जोंधळीनेच त्या दिवशी गडबडीत माझ्याकडून सह्या घेतल्या होत्या. बरोबर, जोंधळीनेच केलंय. एवढा जुना माणूस, त्याच्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं माझं. आज जोंधळे गावला पाहिजे. तो गावला की मग ठरवता येईल काय करायचं ते. कळवतो काय नवं कळलं तर तुम्ही पण कळवा. होय होय. आबा, जोंधळे, या जोंधळीनेच त्या लिस्टवर माझ्या सह्या घेतल्या आणि लिस्ट जाहीर करून टाकली. पण जोंधळे एवढे पैसे काही वाटत नाही. मलाही असंच वाटतंय. यामागे अजून कोणीतरी असणार. आणि त्यासाठी आज जोंधळे सापडायला पाहिजे. आबा, तो श्रीहरी एजंट आहे ना, त्याच्याकडून पण जोंधळ्यांचंच नाव समोर आलं. त्याच्या वहीतही काही नोंदी सापडल्या. आज जोंधळे एवढा विश्वासघात करल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कुठं असेल हा? कुठे माहित नाही, पण समजेल लवकरच. वहिनी, हा? आबा, अहो अजून एक माहिती मिळाली आहे बघा. कुठली? अहो एकटा जोंधळी नाही याच्यात, अजून कोणतरी एक माग आहे. आणि नुसता कोणतरी नाही, लई मोठा कोणतरी माणूस आहे. पण कोण असेल? अहो तेच समजना झाले बघा. हा, पण आपण हुडकून काढूया की. म्हणजे एक एक लिंक लागायला लागल्या हळूहळू. आता 15 दिवसाच्या आत आपल्याला समजायला पाहिजे कोण माणूस आहे ते. ठीक आहे, आपण जाऊबाईंच्या वडिलांकडे जाऊयात आणि त्यांची मदत मागूया. सगळी माहिती सांगूयात त्यांना. काही समजलं तर चांगलंच आहे. ठीक आहे. अंजली, सूरज, हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये. याच्या मागे कोणतरी मोठी व्यक्ती, म्हणजे ती साधी सुधी असणार नाही. त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते नीट विचार करून आणि ठरवून. काही गडबड होता कामा नये. हो आबा, आम्ही पूर्ण काळजी घेऊ आणि वेळोवेळी तुम्हाला सगळं सांगत जाऊ. हा, बस. हा जोंधळ सापडला की केस सुटली म्हणूनच समजा. मग आपले चांगले दिवस नक्की परत येणार.
त्यासाठी हा जोंधळे सापडायला हवा. मम्मी काय ग आज हॅलो नाही म्हणालीस तू? हॅलो बोलायला बी टाइम नाही आमच्याकडं. मम्मी ऐक, मामांजींना फसवण्यामध्ये गोंधळे मामाचाच हात आहे. ही तर शिळी बातमी झाली ग. काय तुला कस काय कळली ही बातमी? आता तुझा जोंधळे मामा म्हणजे माझा भाऊ माझ्या समोरच बसलाय की ग. तुझं गोंधळे मामा तिकडं काय करायलेत? आलाय माझ्या आसऱ्याला. आसऱ्याला? मम्मी तू काय, एक मिनिट थांब, एक मिनिट. मम्मी आसऱ्याला आलेत. हे बघ मम्मी, तेव्हा जोंधळे मामाला पहिलं एक तर हाकलून दे कुठं तर, परत कुठं तर गावलं तर आपल्या मागं कुठाना लागायचा. अगं कुटाणा नाही, तुझ्या पप्पासनी मंत्री बनवायचा चांगला चान्स घेऊन आलाय. अगं कसला ढेकळाचा चान्स. हे बघ मम्मी, जर यांच्या हाती जोंधळे मामा लागलं का नाही तर हे प्रकरण लवकर सुटल. मामांजी या प्रकरणात लवकर मोकळा होत्या आणि मग काय ग, पप्पांचा मंत्री बनण्याचा चान्स गेला म्हणूनच समज. मम्मी हे आज जोंधळे मामाचं काय तर करायला पाहिजे बघ. हे बघ मला पूर्ण खात्री आहे, ही मास्तरीन जोंधळे मामांना शोधणारच. तू मम्मी एक काम कर, जोंधळे मामासनी कुठंतर नीट लपव. नाहीतर तू हाकलूनच टाक बरं त्यांना. या मास्तरडीनं आणि सूरजनं जोंधळे मामांना बघितलं तर आपण समजे संपू. अगं अक्का काय तर खायला देतेस ना? म्हणजे आता चांगलाच जोर लागलेला दिसतोय. हो, आता लवकरच हे प्रकरण सुटेल असं वाटतंय. आधी तो श्रीहरी सापडला आणि मग तिथून जोंधळे, सगळे धागे जुळतायत. आता जर सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या तर लवकरच या प्रकरणातनं बाहेर पडू आम्ही. आबांवरचा आरोप मिळते आणि त्यांना त्यांचं मंत्रीपद परत मिळेल. असंच व्हावं बघ. होणारच, फक्त ते जोंधळे सापडले पाहिजे. सापडतोय की, जातोय कुठं? असं लुबाडलेले पैसे सहजासहजी पचत नसतात कुणाला पण. अगदी खरं बोललीस. आबा हा आबा बोला. हा अंजली कुठे आहे? मी शाळेच्या रस्त्यावर आहे. अरे राणा कुठे आहे? त्याचा फोन बी लागना झालाय. अच्छा, नाही घाईघाईत सध्या ते चार्जिंग करायचं विसरूनच जातात किंवा आता रेंज नसेल त्यांना. त्याला एक महत्वाची बातमी सांगायची होती, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती. काय झालं आबा, काही सिरियस आहे का? काय आहे, मंत्रालयातून माझ्या क्लार्कचा फोन आलता. तिकडे काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. काय? माझ्या आमदारकीचा राजीनामा घेऊन नवा शिक्षण मंत्री नेमायचे चाललंय. काय? अरे मला मंत्रीपदाची आमदारकीची अजिबात हौस नाही. अरे जनतेची सेवा करायची तुम्ही कशी बी करीन ना. नाही आबा, मागच्या वेळी जसा तुम्ही राजीनामा दिला होता ना तसं आता काही करू नका. आपण फार जवळ आलोय या प्रकरणाच्या. तुम्ही लवकरच निर्दोष सुटणार. नाही पण या अशा हालचाली करू द्या, त्यांना जे काही करायचं ते करू द्या, पण तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा अजिबात द्यायचा नाही. एकदा का जोंधळे सापडले ना की आपण या सगळ्या प्रकरणातनं सुटू. त्यामुळे तुम्ही घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. तुम्ही घरी आल्यानंतर बोलू. हो, मी येते. आले की बोलूया.